हेडलाइन्सवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर भारताच्या लेकींनी कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव। दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवत पहिल्या जगज्जेतेपदाला गवसणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं टीम इंडियाचं अभिनंदन। भारतीय महिला संघानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा। उडवत पहिल्यांदाच विश्वचषक पटकावत हिटमॅन रोहित शर्मा भाऊक। आभाळाकडे पाहत परमेश्वराचे मानले आभार। कबूतरखाना संदर्भात जैन समुदायाच्या उपोषणास आजपासून सुरुवात। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर उपोषण। मतदार यादीतील घोळाबाबत शनिवारच्या मोर्चानंतर उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। ठाकरेंच्या शिवसेनेची आगामी काळातील रणनीती जाहीर होण्याची शक्यता। भाजप आज करणार महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा। महाविकास आघाडी विरोधात भाजपची आज पत्रकार परिषद। रोहित आर्य प्रकरणात ॲडव्होकेट नितीन सातपुते कोर्टाला सुमोटो दाखल करण्याची आज करणार विनंती। रोहित आर्य एन्काउंटर बनावट असल्याचा नितीन सातपुतेंचा दावा। 8 डिसेंबरपासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन। 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत। पुण्यातील कोंढवा येथील गणेश काळे यांचा खून हा टोळी युद्धातूनच। खुनाचा मुख्य सूत्रधार बंडू आंदेकरच। पोलीस तपासात माहिती समोर। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची केस आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी या मागणीकरिता छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील ओपीडी आज बंद। आपत्कालीन आणि आयसीयू सेवा मात्र अखंडित सुरू। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आज चलो फलटणचा नारा। तर सुप्रिया सुळे आज संपदांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे विरुद्ध करुणा मुंडे असा रंगणार सामना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर करुणा मुंडे आजमावणार नशीब।